नमस्कार. नमस्ते. आपल्या हनुमान डेअरी फार्म मध्ये सहर्ष स्वागत आहे साहेब. तुमचं पूर्ण नाव आणि परिचय सांगा. मी गणेश वाडकर, राहणार मुक्काम पोस्ट वेळू, तालुका भोर, जिल्हा पुणे. तुम्ही आता जवळपास आपल्याकडे 2-3 वर्षाला कंटिन्यू चालू आहे, मी खरेदीला येत आहे. तर आज एक 4 मशीन नवीन खरेदी केलाय. काय रिपोर्ट सांगशील जुन्या मशीनचा आता, आणि तुम्ही शेतकरी बंधूंना नवीन काय सल्ला देशील आपल्याला? जुन्या म्हैस खात्रीशीर असल्यामुळे आपण एक सुरुवातीला 3-4 म्हैस घेतल्या होत्या. त्याच्यातून त्याचं इथं सांगितल्याप्रमाणे क्वालिटी, त्याचं दूध, त्याचं जे गाभण काळ वगैरे एकदम बरोबर असल्यामुळे हरियाणा मोराचा टाइम पिरियड पण जास्त आहे गाभण राहिलं तर दूध देण्याचा. त्यामुळे आपण परत प्रत्येक वेळेस 2-3 म्हैस टाकून आता आपल्या जवळपास 25 एक म्हैस झाल्या टोटल. आणि त्याचा रिपोर्ट चांगला असल्यामुळे आज आपण एकाच जागेवरून 25 केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी 1-2 म्हैस, कोण छोटे शेतकरी असतात जे की कुठं मार्केटमध्ये फसण्यापेक्षा जरी डायरेक्ट आले आणि 1-2 म्हैस घेतल्या तरी त्यांचं एकदम जेमतेम चालण्याजोगा व्यवसाय आहे. साहेब तुम्ही आता प्रत्येक सीझनला आमच्यापाशी येत आहे, म्हणजे पावसाळ्यात पण आहे, हिवाळ्यात पण आहे आणि उन्हाळ्यात पण आहे. बऱ्यापैकी आता थोडा रेट पण आमचा टाईट झालाय, उन्हाळ्यात इथं माल मिळून झालाय. तर तुम्हाला कशा आज आल्यासारख्या म्हशी चांगल्या क्वालिटीची मिळाल्या का? नाही, रेट जरी टाईट असला, रेट थोडा जास्त एक्स्ट्रा मोजला तरी त्याचं तसे वस्तू जनावरही तसं असतंय. त्यामुळे 2 रुपये एक्स्ट्रा गेलेली काय वाटत नाही. कारण पहिल्या रेटला घेतलेली म्हैस परत थोडे रेट 10-15 हजार रुपये प्लस जरी वाटले, पण तसे दिसायला वेगळे असले तरी मग त्यामुळे एवढं काय वाटत नाही, रेटचं तरी काय वाटत नाही. ठीक आहे साहेब, तुमच्या पुढील वाटचाल शुभेच्छा देतो. धन्यवाद. असंच तुम्ही इथे राहू.